तिकडची माणसं सैरा वैरा पळत होती. आम्ही तिकडे गेलो असतो तर मेलोच असतो बघा. अरे बापरे, बरं झालं तुम्ही थांबला रे. आम्ही नाही थांबलो, बाळू मामानी थांबविलं आम्हाला. भैरी, अबे भैरी, अहो तुम्ही नुसतं बसूनच राहणार आहेत का? तुमच्याच्यानं काय होणार आहे का नाही? ए मंगळ्या, जास्त बोल नको. काय झालं ते नीट सांग. तात्या भेटला होता. मग तात्या बी गेला होता सौंदत्याला बाळू सांग. अरे मग काय झालं? अहो त्या पोराचं लगीन लावायचं कबूल केलं आहे बाळूनं. कबूल केलंय ना, झालं थोडीच अजून. झालं नाही पण होणार आहे. आणि तात्या म्हणला ह्या आठवड्यातच होणार आहे. असं कसं होईल? मी आहे की अजून. मी बी तसंच म्हणलं की हे लगीन होणार नाही. मग तोड पडले असेल की तात्याचं? नाही नाही, उलट ते म्हणला तुम्ही काय बी करा पण हे लगीन होईल. एवढं धाडस त्याचं? अहो एवढं नाही, माझ्या संग पैसे बी लावली आहे त्यानं की लगीन होणारच म्हणून. त्या तात्याकडे काय लक्ष द्यायचं? त्याचं त्या सोडून अहो पर तेव्हा गाभर करीन. आणि जर का हे लगीन झालं तर दरबारात पण यायचं बी नाही. तू काळजी करू नको, मी हे लग्न होऊच देणार नाही. हा काय बी करा, पूजा मांडा, हवन करा, लिंबू कापा, दोरा गंड काय बी करा, पण हे लगीन मोडाय पाहिजे. आपणच पाहिजे काय पाहिजे. आणि जर का ही पाहिजे आपण हारलो तर गावात तोंड दाखवायला जागा राहायची नाही मला. आणि तुम्ही माझा गुरु आहेत हे बी सांगता यायचं नाही. गप्प बस, आता काही होणार नाही. त्या बाळूचं अति होत चाललंय आता. अशी पूजा मांडतो की हे लग्न होणारच नाही. आणि इथून पुढे त्या बाळ्याचं सुद्धा काही चालणार नाही. हा, आणि काय पाहिजे ते मला सांगा, मी आणतो. आण, एक कोंबडा आण. पूजा झाली की टाकू कापून. एक तर नाही 10 कोंबडा आणतो, पर लगीन थांबाय पाहिजे. थांबणार मी आहे ना, थांबणार. ए ऐक जरा, हे सगळं पूजा सामान घेऊन जा आणि गाडी तयार ठेव. होय होय आणि लवकर बर का. होय. विक्रम, कधी एकदा जातो आणि बाळू मामाच्या पायावर डोकं ठेवतो असं झालंय बरं का मला. वय मला बी भेटायचंच आहे त्यासनी. एकदाच नाही तर 2-2दा जीव वाचवलाय माझा. ते बी खरं आहे म्हणा. बरं, कुणा कुणाला आमंत्रण द्यायचे आहेत? अरे समद्याला द्यायची आणि त्या सिद्धरामाला पण देणार मी आमंत्रण. कशा बाई? कारण की आपलं काम बाळू मामानच केलं आणि तो सारखा म्हणायचा बाळू मामा करूच शकत नाही, करूच शकत नाही, तो काळभैरी करतो असं म्हणत होता. आता मुद्दाम त्याला द्यायचं आमंत्रण. वय तुला सांगतो ना, बाळू मामामुळं नवत्याचं होतं झालं. तुम्ही तिकडे दर्शनाला गेलात आणि इकडं स्थळ चालत आलं. मला पायपीट करावी लागली नाही ना. वय चला लेका, तुला एक सांगू, पोराच्या लग्नाचं आमंत्रण देण्यात सुख काय असतं ना तुला बाप झाल्यावर कळ, तोपर्यंत नाही कळणार. होय, माया कातडाचे जोडे करून बाळू मामाला शिवले ना तरी त्यांचे उपकार फिटणार नाही. मी आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहील, सांगतो तुला. अहो तुम्हीच काय, म्या बी विसरणार नाही. त्याने आपल्यासाठी जे केलं आहे त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. बरं आता चला, मामांचं कौतिक जेवढं करावं ना तेवढं कमीच आहे बघा. चला जाय, उशीर. तू अहो ऐकलं का? जाऊ दे आता, ती देवामध्ये रमली. चला. हेनरी, मी काय म्हणते, हा विषय आपण सोडून देऊ. त्या बाळूच्या नादाला लागायला नको आपण. मी अपमान विसरणार नाही माझा. काही अपमान वगैरे झाला नाही. त्याने आता पाटलाच्या मुलाचे लग्न ठरवले, त्यात तुमचा काय अपमान? शिवाय तुमची आणि पाटलाची मैत्री तुटली नाही ना. आणि बाळूला जर वाईटपणा करायचाच असता तर त्याने पाटलाला सांगितले असते पंचाशी बोलू नका म्हणून. आणि पाटील किती प्रेमाने लग्नाचे आमंत्रण देऊन गेला बघितले ना.
अयो तरी मी बाळूला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार वैजंता. काही गरज नाही त्याची. अयो बाळूचं काय चाललंय ते विचारायला हवं तात्याला. काय विचारायचं आहे? तात्या, तू आमचे बोलणे चोरून ऐकत होतास की काय? अयो हा हा चोरून ऐकायला मी काय घराच्या बाहेरचा आहे होय? येता येता ऐकू आलं बस. काय विचारायचंय? काही विचारायचे नाही, जा तू. हे तात्या बाळूचं काय चाललंय ते सांग. बाळूचं कुठं काय? मेंढ्या राखतो सध्या न काय? काय झालं? बाळूला धडा शिकवायचा. उगा गमजा करू नका. धडा शिकायला लागले बाळूला. हे तात्या तू काय समजतोस रे स्वतःला? अयो भल्या भल्यांना गायब केलंय मी, लक्षात असू दे. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. काय झालं आहे मला सांगा तरी तुम्ही. तो पाटीला आला होता, त्याच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण देऊन गेला. हा काय सांगता? मला बी बोलले त्याने? नाही, तुझे नाव घेतले नाही हा त्यांनी. नसन घेतलं पर बाळूला सांगताना घेईल तो माझं नाव. बघा होतंय की नाही लगीन? तुम्ही आणि त्या बहिणीने काही बी करू द्या, किती बी करू द्या, पण लगीन होणारच. यो, चांगली गोष्ट आहे. आम्हाला काय त्याचे? असं कसं? अब पंचाच्या दोस्ताच्या पोराचं लगीन बाळूंना लावून दिलं म्हणल्यावर समजे लोक कोणाकडे जाते? बाळूकडे. पंचाकडे कोणी फिरकणार बी नाही. आणि बहिरीचा तर शेत मिटला आता. बहिरीचे काय आता? हा लगीन होत नाही, लगीन होत नाही म्हणत होता. होतंय का नाही लगीन? तोंडावर पडलं ना बस. त्या मंगळ्यानं तर पैण लावली माझ्या संग. मानलं पाहिजे पर बाळूला. एवढे समजे नडत असताना बी त्यांनी लगीन लावून दाखवलं. अयो पण अजून लग्न झालं नाही रे पोपटा. यो पण मी काय म्हण. काय आलं? अरे आता आम्ही साप बघितला. लई मोठा होता व. मग काय झालं? अरे काय झालं म्हणजे? एवढा मोठा होता. काय झालं म्हणजे? काय होत आता? तर त्यानं काय केलं का तुम्हाला? अरे काय केलं नाही, पर भ्या वाटत नाही वय. अगं भ्यायचं काय आहे त्यात? हा आता मेंढरासनी गोरसनी बेता का? हवं पर ते वेगळं. यो साप आहे साप. त्यानं काय केलं का तुम्हाला? नाही ना व. जसं बाकीच्यासनी भेट नाही ना व, तसं सापाला नागाला बी नाही भ्यायचं. तुला भ्या वाटत नसल, आमासनी वाटतंय वय. बसा भेट. हा हा आणि तू बी जरा जपून राहा. उगा काय खेळ करू नका. अगं साप काय खेळ करायची गोष्ट आहे का? हा अरे तसं नव्हं. उगा जवळ जाशील बिशील. मी जवळ जरी गेलो तरी बी तो मला काय करणार नाही. अरे काळजी वाटते म्हणून सांगते. आणि गुरांकडं मेंढ्यांकडे ध्यान दे. उगा त्यासनी चावला तर जीव जायचा त्यांचा. असं काय बी होणार नाही. नका घाबरू तुम्ही. जावा घरी. आय राहू दे. यासनी सांगून काय बी उपयोग नाही. चल. आणि हा लगंबाला बी सांगून ठेव. उगा तिचा पाय बी पडायचा कुठतरी. चल 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 चल.